देशभरात नीट पेपर फुटी प्रकरण चांगलंच गाजतं आहे. या पाठोपाठ CBSE पेपर घोटाळा देखील उघडकीस आला असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं आहे. यात काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केली आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार यांनी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. नीट पेपर फुटी प्रकरण, CBSE घोटाळा यामुळे देशाची शैक्षणिक प्रतिमा मलिन होत असून त्यामुळे विद्यार्थ्यांवर देखील परिणाम होत आहे. म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अभिजित पवार यांनी घेतली आहे. आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचे वेशभूषा केलेले धर्मेंद्र प्रधान यांना चपलांचा हार देखील यावेळेस घालण्यात आला. देशातल्या विद्यार्थ्यांना खेळणं समजलं आहे. हा देशातील विद्यार्थ्यांचा अपमान आहे. हा अपमान सहन केला जाणार नाही, असं देखील अभिजित पवार यांनी म्हटलं आहे. हे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांना काय समजून ठेवलंय या भारत सरकारने? पेपर मध्ये नापास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रिचेकिंगला पेपर टाकला तर त्यात तो पास झालेला असतो. म्हणजे नक्की हे शिक्षक काय करून काय पिऊन पेपर चेक करत असतात? हे विद्यार्थ्यांना खेळणं समजलं. हा विद्यार्थ्यांचा अपमान आहे. हा अपमान भारतामध्ये सहन केला जाणार नाही. ज्या पद्धतीचं राजकारण या विद्यार्थ्यांच्या बाबतीत या नरेंद्र मोदी सरकारने, या धर्मेंद्र प्रधानांनी, शिक्षा मंत्र्यांनी केलंय, त्या प्रकारे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय कधी विद्यार्थी हे शांत बसणार नाही.